उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की गेल्या 12 वर्षाची ही नकारात्मकता जी आहे ती आता बाहेर येते या आंदोलनाच्या माध्यमातून। उद्धव ठाकरेंच्या नकारात्मकतेचं सर्वात मोठं उदाहरण हे आहे की 1947च्या नंतर या देशाच्या राजकारणामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे 90% पेक्षा आमदार त्यांना सोडून जातात, त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात। याच्यातनंच आपल्याला कळतं की उद्धव ठाकरेंची लायकी काय आहे आणि उद्धव ठाकरेंची लायकी ही शिवसेनेच्या आमदारांनी दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेला नरेंद्र मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा काही अधिकार नहीं। भारत जब आर्थिक महासत्ता होने के रास्ते पर आगे निकल पड़ा है, दुनिया की चौथी सबसे बड़ी इकोनॉमी बन चुका है, दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनने जा रहा है, तो भारत विरोधी ताकतें शक्तियां ये एक कॉन्स्पिरसी इस देश के खिलाफ और मोदी जी के खिलाफ कर रही है। और राहुल गांधी, कांग्रेस पार्टी, ममता बनर्जी, समाजवादी पार्टी, अखिलेश यादव, ये सब एंटी इंडिया गैंग में शामिल हो चुके हैं और देश के खिलाफ एक कारस्थान कॉन्स्पिरसी ये लोग कर रहे हैं। इनके इस षड्यंत्र का हम निषेध करते हैं और इनका ये षड्यंत्र हिंदुस्तान की जनता कदापि सफल नहीं होने देगी। प्रोटेस्ट कर रहे हैं। अरे साइड दो रे भाई। काँग्रेसच्या विरोधात भाजपचं आंदोलन आहे। भाजपचे अमित साटम यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते नाही तर पर्यटन मंत्री आहेत असा घणाघात अमित साटम यांनी केलेला आहे। तसेच हे आंदोलन देशविरोधी आहे। भारत हा जगामधला आर्थिकदृष्ट्या बलशाली देश बनत असताना हे आंदोलन हे सरकार विरोधी आणि देशविरोधी असल्याचा घणाघात अमित साटम यांनी केलेला आहे। काँग्रेसच्या ऑफिस बाहेर भाजपनं मोर्चा काढला आहे। भाजपा मुंबई शहराध्यक्ष अमित साटम आणि यांच्यासह भाजपचे इतर कार्यकर्ते देखील या मोर्चात सहभागी झाले। यावेळी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। अमित साटम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी